चमकदार पिवळा रंग, आंब्याचा अस्सल सुवास आणि जिभेवर रेंगाळणारी मखमली चव हेच वर्णन आहे आपल्या आजच्या स्पेशल डेझर्टचं, म्हणजेच आंबा पुडिंग. हॉटेलमध्ये मिळतं तसंच परफेक्ट टेक्स्चर आणि रिच टेस्ट आता आपण घरच्या घरी अगदी कमी साहित्यात. इथे मी जिलेटिन वापरलेलं नाही, आगर वापरलेलं नाही. अगदी सहज, सोप्या आणि अतिशय परफेक्ट टेक्स्चर असणारं आंबा पुडिंग आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी मनीषा. राजलक्ष्मी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. इथं आंबा पुडिंग करण्यासाठी 2 हापूस आंबे घेतलेले आहेत. आंबा छान पिकलेला असावा, त्यामुळं पुडिंगला छान नॅचरल कलर अतिशय छान येतो. त्यासाठी पिकलेला पूर्ण आंबा घ्यायचा आहे. मी इथे 2 आंबे घेतलेले आहेत. ते असे कापून याचा पूर्ण पल्प काढून घ्यायचा आहे. एका मिक्सरच्या भांड्यात पल्प काढून घ्यायचा आहे. या पुडिंगसाठी मी नो जेलिटिन, नो आगर, फक्त नॅचरल सगळे इन्ग्रेडियंट्स वापरून आपण हे पुडिंग तयार केलेलं आहे. आता आंबा तसाच खायचा सतत कंटाळा आला असेल किंवा वेगळी अशी काहीतरी रेसिपी बनवायची असेल तर तुम्ही हे डेझर्ट जरूर करून पहा. नो फेल रेसिपी आहे. अशा प्रकारे मी 2 आंब्यांचा पल्प मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेला आहे. मीडियम साईजच्या 2 आंब्यांच्या पल्पसाठी इथं मी पाव कप साखर घेतलेली आहे. साखर तुम्ही कमी जास्त करू शकता, ते आपल्या आंब्याच्या चवीवर अवलंबून असते. अगदी चिमटभर इथं मी मीठ घातलेलं आहे आणि हे मिक्सरला छान अगदी स्मूथ अशी पेस्ट होईपर्यंत फिरवून घ्यायचं. आता यामध्ये मी जवळपास 1.25 कप दूध, 1 कप आणि पाव कप असं 1.25 कप दूध घालून घेणार आहे. हे मी उकळून थंड केलेलं दूध आहे, ते यामध्ये घालूया. जवळपास 1.25 कप दूध यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा एकदा हे मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे आणि एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. पहा, अशी एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे. आता एका बाउलमध्ये पाव कप कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे आणि यामध्ये जवळपास पाव कप दूध मिक्स करून घ्यायचं आहे. गुठळी न होता थोडं थोडं दूध घालून एक पातळ अशी स्लरी तयार करून घ्यायची आहे. सगळे इन्ग्रेडियंट्स अगदी मापानुसार घ्या, म्हणजे अजिबात रेसिपी फेल होत नाही. गुठळी न करता थोडं थोडं दूध घालून एक स्लरी करून घ्यायची आहे कॉर्नफ्लॉवरची. आता याला बाजूला ठेवून देऊया. पॅनमध्ये तयार केलेली प्युरी मी ओतून घेतलेली आहे आणि गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवलेली आहे. गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही आणि सतत ढवळत याला हलकीशी उकळी येऊ द्यायची आहे. सतत हलवत 2 ते 3 मिनटानंतर पहा, छान मिश्रणाला उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण तयार केलेली कॉर्नफ्लॉवरची स्लरी प्रथम आधी हलवून घ्यायची आहे आणि याला एका हातानं स्लरी ओतत दुसऱ्या हातानं ढवळत राहायचं आहे, म्हणजे मिश्रणात गुठळी अजिबात होणार नाही. यानंतरची कृती पटपट करायची आहे. गॅसची फ्लेम अगदी लो करून ठेवायची आहे आणि कॉर्नफ्लॉवर आणि आंब्याचा पल्प एकजीव होईपर्यंत याला सतत हलवत राहायचं आहे. अजिबात गुठळी होऊ द्यायची नाही आहे. सगळं मिश्रण एकसारखं छान मिक्स करून घेतलेलं आहे. मंद आचेवर हे मिश्रण 3 ते 4 मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे. मिश्रण चमच्याला चिकटून बसेल इतके घट्ट झाले की गॅस बंद करायचे आहे. पहा, इतकी कन्सिस्टन्सी असावी. आता पूर्ण मी गॅस बंद करून घेणार आहे.
पूर्ण गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत. अगदी एकजीव असा हा पल्प करून घ्यायचा आहे. आणि मी आता गॅस बंद करणार आहे आणि यामध्ये अर्ध्या लिंबूचा रस घातलेला आहे. त्यामुळे चकाकी फार छान येते, पुडिंगला चकाकी एकदम छान येते. आता मिश्रण थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि इथं मी 2 बाऊलला किंवा पुडिंगच्या मोल्डला तुपाचा हलकासा हात लावून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हा पल्प भरून घ्यायचा आहे. दोन बाऊल भरून आणखी थोडं मिश्रण शिल्लक राहिलेलं आहे. ते मी छोट्या वाटीला तूप लावून यामध्ये सेट करण्यासाठी ठेवणार आहे. बरोबर हे 2 बाऊल आणि एक छोटी वाटी इतकं पुडिंग होतं तयार होतं. आता तिन्ही वाट्या रूम टेम्परेचरवर थंड होऊन द्यायच्या आहेत आणि त्यानंतर 2 ते 3 तासांसाठी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून देऊया. फ्रीजरमध्ये अजिबात ठेवायचं नाही. 2 ते 3 तासानंतर पुडिंग छान सेट होईल. वाटीच्या कडा, बाऊलच्या कडा आपोआप सुटून पहा पुडिंग किती छान सेट झालेलं आहे. जितकं दिसायला टेम्पटिंग दिसतं तितकं चवीलाही अतिशय छान दिसतं. आता बाऊलमधलेही पुडिंग किती छान सेट झालेलं आहे. याच्यावर वरून आंब्याचे बारीक तुकडे किंवा पिस्ता बदामाचे काप करून तुम्ही सजवू शकता. रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा आणि सबस्क्राईब तर जरूर करा. धन्यवाद.